जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. रमाई पण नाही आणि बीण नाही. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात पडतं ते आम्ही समजून घेतलंय ना. याचा अर्थ असा की ह्या सकूमुळे घरातल्या घरात काही गोष्टी घडत असतात. पण आपण काय म्हणतो, जाऊ दे, आपलेच दात आणि आपलेच होठ. या सखूमुळे होणारं सगळं नुकसान आपण सोसलं. कित्येक वेळेला सखूच्या बाबतीत तू जे काही म्हणालास ते सगळं मान्य केलं, मनात नसतानाही मान्य केलं. निदान एकदा तरी तू बाबाजींचं ऐकायला नको का? ज्या अर्थी बाबाजी इथे येऊन सुचवून गेलेत की सखूसाठी झिंगरोबांची प्रार्थना करा, याचा अर्थ पुढे सखूच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे हे बाबाजींना दिसलंय आणि म्हणूनच ते उपाय सांगून गेलेत. हा ग यमुनाताई, तुझा विश्वास नसेल पण माझा आहे, कारण आपण पुन्हा पुन्हा प्रत्यय घेतलाय. कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक, कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक, कडकडकडाड तडतडतडाड बडबड पटाक. आपत्ती आहे, आपत्ती, महापत्ती, घनघोर आपत्ती. नरपशु आहे त्यो, नरपशु. म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु. नरपशु? वय, अख्ख्या गावाला गिळायला गिळायलाय. माझे भक्त सोडले तर कुणी बी त्याच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय बाबाजी, जय बाबाजी. आणि हे महाभयंकर संकट तुमच्या या गावावर स्वतःहून आलेलं नाही, आणलं गेलंय, आणलं गेलंय. कोणाकडून नाव सांगा, आत्ता मुर्दा बसतो त्याचा. या नरपशुला तुमच्या गावात याला भाग पाडलं ते मनोरमेच्या सुनेनं, त्या सखून. काय सकून? मोठीच ड्युटी दिसते ती. गाव सखूच्या विरोधात जाणारच. अरे ती नरपशूच्या गुहेत गेल्यावर तो पिसाळणार नाही का? नाही रमाई, हे बघ, माझं बोलणं ऐकून तरी घे. गाव जावो न जावो, पण आपण कुणाच्याही विरोधात जायचं नाही. अरे आपण व्यापारी माणसं आहोत, आपल्याला इथेच राहायचंय, इथेच व्यवसाय करायचाय. तेव्हा माझं बोलणं मनावर कोरून ठेव. कोण आता मी? जिंगरोबा, गावाच्या भल्यासाठी पाचारण केलंय नागोजी बाबांनी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. गावाच्या रक्षणासाठी, गावाच्या भल्यासाठीच आम्ही इथं आलो. कडकडकडाड तडतडतडाड पडपड पटाक. या नरपशुला गावाच्या भल्यासाठी गुहेत डांबून ठेवला, व्यसन बांधून ठेवली त्याची मुसक्या आवळल्या पारत्याच्या. पर त्या दिगंबरच्या उंडग्या बायकून, या नकट्या सकून त्याला गुहेत जाऊन डिवचलं. मग काय त्यो गप्प बसणार आहे वय? कवळला चेकळला पारतो, सखूच्या रक्ताला चटावला आणि तिला शोधत शोधत इथं तुमच्या गावात आला. आणि इथं त्याला तुम्ही गावला.
या सकूमुळं अख्खं गाव संकटात पडलं. तुमचा काय भी अपराध नाही,